नमो बुद्धाय, जय भीम। आज बुद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमेला बौद्ध धर्मामध्ये फार महत्त्वाचं असं स्थान आहे। तथागत बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला। तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती वैशाख पौर्णिमेला झाली आणि तथागत बुद्धांचं महापरिनिर्वाणसुद्धा वैशाख पौर्णिमेला झालं। म्हणून वैशाख पौर्णिमा ही बौद्ध जगतामध्ये फार मोठ्या हर्षाने उल्हासामध्ये साजरी केल्या जाते। तर या मावळ परिसरामध्ये ही जी कार्ला लेणी आहे, या कार्ला लेणीवर पुण्यामधून व मुंबईमधून व आजूबाजूच्या परिसरातून औरंगाबादपासून उपासक उपासिका या लेणी महोत्सवामध्ये या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या लेणीवर येत असतात आणि लेणीवर येऊन या स्तूपाला वंदन करत असतात, नमन करत असतात। या ठिकाणी वेगवेगळे उपासक उपासिका का येतात? कारण बुद्ध पौर्णिमा फार महत्त्वाचं हे असल्यामुळे, फार महत्त्व असल्यामुळे बुद्ध पौर्णिमेला वेगवेगळ्या ठिकाणून उपासक येऊन वंदन करतात। या ठिकाणी महाबुद्ध वंदना होते आणि आपण खालून म्हणजे लेणीच्या चढताना आपण शांतपैकी रॅली करत येत असतो। म्हणजे बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी असं म्हणत सर्व रामनेर संघ, भिक्खू संघ एका लाईनीमध्ये शांत शिस्तबद्ध पद्धतीने येत असतात। हातामध्ये पंचरंगी ध्वज असतात। उपासक उपासिका लाईनमध्ये येतात आणि लाईनमध्ये येऊन या ठिकाणी तथागत बुद्ध सम्राट अशोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्रिशरण पंचशील ग्रहण केलं जातं। बंदेजी म्हणजे त्रिशरण पंचशील दिलं जातं। उपासक उपासिका त्रिशरण पंचशील ग्रहण करतात आणि काही सुत्तपठण होतं, बुद्धाच्या उपदेशाचं पठण होतं आणि बुद्धाने जे समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्याय हा जो जगाला संदेश दिला, या संदेशाचं पुन्हा पुन्हा लोकांना सांगितलं जातं, जेणेकरून या भारतीय समाजामध्ये समता, स्वातंत्र्यता, बंधुता, न्याय प्रस्थापित झाली पाहिजे। शीलाची शिकवण लोकांना मिळाली पाहिजे, सद्गुणाची शिकवण मिळाली पाहिजे, सदाचाराची शिकवण मिळाली पाहिजे आणि लोकांनी धम्माचं आचरण केलं पाहिजे। म्हणून भिक्खू धम्म प्रवचन करत असतात, उपासक उपासिका ते श्रवण करत असतात आणि त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करत असतात। तर या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या कार्ला लेणीवर जी महावंदना जी होत आहे 2-4 वर्षापासून या ठिकाणी फार मोठ्या संख्येने लोक येत आहेत आणि ही संख्या हळूहळू वाढतच जाणार आहे आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणी धम्म परिषदासुद्धा भरल्या जातील। या ठिकाणी वेगवेगळे बौद्धांचे धार्मिक जे धम्माचे पुस्तक आहे त्यांचे स्टॉल लागले जातील आणि वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातील। आणि या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व भारतीय जनतेला तसेच बौद्ध उपासक उपासिकांना माझी विनंती आहे की आपण दर पौर्णिमेला बुद्ध लेणीवर जावं आणि बुद्ध लेणीवर जाऊन स्तूपाला वंदन करावं आणि लेणी संवर्धनाचं काम करावं। दर रविवारी आपण जाण्याचा प्रयत्न करावा आणि जर आपण लेणीवर गेलो तर धम्म जागृती होईल आणि लेणीविषयी लोकांना माहिती मिळेल। जे काही समाजामध्ये अज्ञान आहे ते अज्ञान दूर होईल। जर लेणीवर आपण गेलो नाही तर तिथे लेणीचं संवर्धन होणार नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारचं तिथे अतिक्रमण केले जाईल। म्हणून त्या लेणीवर जाणं गरजेचं आहे। अनेक बौद्ध स्थळावर जाणं गरजेचं आहे। बौद्धांचा महत्त्वाचा प्रश्न आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ते म्हणजे महाबुद्ध महाविहार। हे महाबुद्ध महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाही आहे, म्हणून फार मोठं आंदोलन पूर्ण देशामध्ये उभं राहत आहे। देशामध्येच नाही तर जगामध्ये, पूर्ण थायलंडमध्ये, म्यानमारमधून आंदोलन उभं राहत आहे आणि या आंदोलनाला सगळीकडून पाठिंबा मिळत आहे। आता युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणून काही काळासाठी हे आंदोलन बुद्धगयामध्ये स्थगित करण्यात आले, थोडं वेळ थांबवण्यात आले आहे, परंतु हे आंदोलन थांबणार नाही आहे। महाबुद्ध महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात आलंच पाहिजे, यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत आणि सर्व जाणीव जागृती आम्ही सगळ्यामध्ये करत आहोत। भिक्खू संघाच्या पाठीशी सर्व उपासक उपासिकांनी राहावं, महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा आणि लेणीवर जावं आणि सर्व धार्मिक ठिकाणी आपण जावं, सर्व धार्मिक स्थळामध्ये जावं। तथागत बुद्धांनी सांगितलेले म्हणजे तथागत बुद्ध जिथे गेले ते सर्व ठिकाणं आपण पाहिले पाहिजे। बौद्धांचे जे 4 महत्त्वाचे ठिकाणं आहेत ते म्हणजे बुद्धांचा जन्म लिंबुनी हे आपण पाहिलं पाहिजे, बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेलं ठिकाण बुद्धगया पाहिलं पाहिजे, बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केलेलं ठिकाण सारनाथ पाहिलं पाहिजे आणि बुद्धांचं महापरिनिर्वाण कुशीनाराला झालं ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे। तिथले सगळे स्थळं पाहिले पाहिजे आणि महाराष्ट्रात जेवढे धम्मस्थळ आहेत ते स्थळं पाहिले पाहिजे। महाराष्ट्रात जेवढ्या लेण्या आहेत त्या सर्व लेण्या आपण पाहिल्या पाहिजे आणि सगळ्या लेण्यावर आपण नेहमी जात
जात राहिलं पाहिजे, सतत जात राहिलं पाहिजे, सतत आपला राबता असला पाहिजे, तरच लोकांना कळेल की ही बौद्धांची लेणी आहे. आणि जर बौद्ध उपासकच त्या लेणीवर जात नसतील तर तिथे या देशामध्ये अंधकार असल्यामुळे तिथे काही पण होऊ शकतं किंवा कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण तिथं होऊ शकतं. म्हणून आपण नेहमी सतत जात राहणं गरजेचं आहे. तर मी एवढा धम्मसंदेश देतो आणि बुद्ध पौर्णिमेच्या सर्व भारतीयांना मंगल कामना देतो, हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. नमः बुद्धाय.